आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या वृत्तींत एक्वा गोवा फिश फेस्टिवल, ताजे उपरांत विधिकार दीस आनीक यंग लिडर्स कॉन्क्लेव. 8वें एक्वा गोवा फिश फेस्टिवल 10, 11 आनी 12 अशे 3 दीस पणजे कांपाल मैदानाचेर जाले. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या नुस्तें महोत्सवाचें उक्तावण केलें. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत तशेंच निळकंठ हळर्णकर हांची उलोवपां जाली. हे आसात तातूंतलेच कांय अंश. नुस्तें खावपाक, नुस्तें पळोवपाक आनी नुस्तें शिकपाक ह्या 3 पद्दतीन तेंच्यांनी हो कार्यक्रम हांगासर ऑर्गनायज करता. हांवें इतल्याच खातीर म्हटलां की बरेच जाण ज्या पद्दतीन हांगासर फक्त वेगवेगळ्या पद्दतीचें नुस्तें खावपा खातीरच येता. थोडे भुरगे आनी बाकीचे सगळे नुस्तें पळोवपाक आनी नुस्तें एन्जॉय करपाक येता. बरेचशें नुस्तें आमकां नवीन नुस्तें आमच्या फिश म्युजियमाच्या फेस्टिवलांतल्यान तें पळोवपाकूय मेळटा. तिसरें शिकपाक हांवें कित्याक म्हटलां तर सकाळभरांतल्यान जवळपास 2 ते 2.5 हजार भुरगीं, दिसभरांतल्यान 5 ते 6 हजार भुरगीं जी ऑडिटोरियमांत वेगवेगळे सेमिनार्स जाता ते सेमिनार अटेंड करता आनी वेगवेगळी द गव्हर्मेंट ऑफ इंडिया पासून वेगवेगळ्या गव्हर्मेंटाची डिपार्टमेंटां आनी त्याच बरोबर एनजीओ. हांव आतांच एक एनजीओ पळयतालो की विच इज एन चेन्नई बेस्ड एनजीओ जे स्पेशली म्हणजे एक्वा कल्चर किंवा एक्वा मरीन लायफ हाजेर काम करता आनी त्या खातीर उदक कितलें निवळ दवरचें, उदकांत घाण कशी करची न्ही, हांवें ताजेरूय तेंच्यांनी हांगासर आपलो स्टॉल घातला तो पळयलो. अशाय पद्दतीचे लोक ह्या एक्वा मेगा फिश फेस्टिवलांत वांटेकारी जातात आनी एक खरो म्हणल्यार मोठो अवेअरनेस जो क्रिएट करपाक जाय तो अवेअरनेस आमी सातत्यान क्रिएट करता आनी लोकांक फक्त नुस्तें न्ही तर ब्लू इकॉनॉमी कितें करपाक शकता किंवा दर्या कशा पद्दतीन आमी स्वच्छ आनी सुंदर दवरपाक जाय ताजेर काम करपा खातीर आमचे डिपार्टमेंट सातत्यान प्रवृत्त करता. आनी म्हाका दिसता की गोंय हे तशें सन, सँड एंड सी हाच्या खातीर आमी लोकांक आकृष्ट करता, लोकांक एट्रॅक्ट करता. बरेचशे ट्युरिस्ट हे आमचो दर्यो पळोवपाक हांगासर येता. आमचे सगळ्यांचें काम, दर्याचेर येवपी सगळ्या ट्युरिस्टांचें काम दर्यो क्लीन आनी नीट दवरप आनी तो दर्यो क्लीन आनी नीट दवरपाक सरकार आपल्या जायत्या पद्दतीन म्हणजे आमी पयशे स्पेंड करतात पण वेगवेगळ्या पद्दतीन दर्याचेर मॅकनायज्ड क्लिनींग करपाचें काम सातत्यान आमचे डिपार्टमेंट करीत आसा. गोंय हे पयलें राज्य आसा की गोंयांतली प्रत्येक वॉटर बॉडीज ही QR कोडिंगांत आमी आयडेंटिफाय केल्ली आसा. प्रत्येक वॉटर बॉडीज क्लीन आनी नीट दवरपा खातीर सातत्यान आमी प्रयत्न करता. म्हाका दिसता गोंयांतल्या सगळ्या नुस्तेकारांक वेगवेगळ्या पद्दतीच्यो स्किमी दिवपा खातीर आमचे सरकार सगळ्या तरेचो प्रयत्न करता. आमचे डिपार्टमेंट, आमचे फिशरीज डिपार्टमेंटाचे सगळे स्टाफ हे सदोदीत नुस्तेकारां खातीर म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा पासून ब्लू इकॉनॉमीत आसलेल्यो सगळ्यो स्किमी त्यांच्या पर्यंत पावयता. म्हणून तर म्हणजे धाकटी रिक्षा घेण्यापासून तो व्हडली बोट घेईपर्यंत प्रधानमंत्री मत्स्य संपदाच्या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्यो स्कीम्स आणि सबसिडी आम्ही नुस्तेकार भावा खातीर दिता. लोगों को मन में फिश एक खाने का नहीं तो फिश एक बड़ा धंधा, बड़ा एस्टेब्लिशमेंट स्टार्टअप करने का है जो हमको अनएम्प्लॉयमेंट का जो प्रॉब्लम सॉल्व करने का है. तो अच्छे वाले जो पढ़ाई करता है वो लोगों ने इसमें जाके स्टार्टअप शुरू करने का, एंटरप्रेन्योरशिप करने का, अभी जॉब से सीकर नहीं बनने का, वो जॉब क्रिएट करने वाले बनाने का. तो ये जो प्राइम मिनिस्टर ने हमारा जो सेकेंड टाइम हुआ वही टाइम वो फिशरीज डिपार्टमेंट एक मिनिस्ट्री बनाया. पहले वो एग्रीकल्चर डिपार्टमेंट में था, मिनिस्ट्री में था. तो अलग करके उसको बढ़ावा देने और उसके अंदर उसने 22 स्कीम्स रखा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंडर. ये सब हम लोग किया तो कम से कम ट्रेडिशनल तो एंटरप्रेन्योरशिप इंडस्ट्रियलिस्ट बनने का वो सहूलत है. जो स्कीम है वो मैक्सिमम लोगों ने लेने का, उसको जास्तीत जास्त उसको ध्यान देने का, क्योंकि उसमें से हमारा सागर मित्र जो सेंट्रल गवर्नमेंट से जो लोग है वो भी घर घर जाके प्रचार करता है. विधिकार दीस सुवाळो पर्वरी सचिवालयात जालो. आदले खासदार आनी आमदार ह्या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार आपले उलोवप केले. हे आसात
मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. आज ज्या एक्स लेजिस्लेचरांचे किंवा एक्स मिनिस्टर्स हांचे जे फेलिसिटेशन्स म्हज्या हस्ते स्पिकरांच्या हस्ते जाले त्या सगळ्यांचे हांव खूब खूब मनापासून अभिनंदन करता. तुमचे कार्य, तुम्ही दिल्लें योगदान स्टेटी खातीर हें खरोखरूच तितकेंच म्हत्वाचें आशिल्लें आनी त्या खातीरच आज लेजिस्लेचर फोरमाच्या वतीन तुमचे सगळ्यांचे फेलिसिटेशन केलें. त्या बद्दल हांव मनापासून खरोखरूच तुमचें अभिनंदन करता. परत एकदा तुमचें मार्गदर्शन स्टेटी खातीर सदोदीत अशाच पद्दतीन आसूं दी. व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त हांव नांव घेवपाक विसरलो आनी तुमी सगळे जाण म्हाज्या पयलीं म्हाका दिसता अपोजिशन लिडर्स परत स्पिकर्स आनी तुमचे सगळ्यांची वेगवेगळी भाशणां जाल्याच आसतलीं. हांव येतना आसतनाच 1-2 मिनटाच्या भितर हांव आमशेकर सरांकूय विचारतालो की रुटीनली विशय तर वेगवेगळे विशय लेजिस्लेचर फोरमाच्या निमित्तान आमचे वेगवेगळे एक्स लेजिस्लेचर मांडटात. तांच्यांनी सगळे विशय म्हणजे मांडल्यात आनी जे रुटीन विशय आसता तितूंतलो म्हत्वाचो विशय म्हणजे म्हादईचो विशय आमी सातत्यान मांडटा. गोवा क्लीन अँड ग्रीन दवरचो होय विशय आमी सातत्यान ह्या फोरमाचेर डिस्कस करता. ताज्या भायर वेगवेगळे विशय आसतलेच बट गोंय सरकार आपल्या परीत 100% ह्या सगळ्या आयदर ते म्हादई आसूं दी किंवा गोवा क्लीन अँड ग्रीन हाच्या खातीर आसूं दी हो सदोदीत आमी प्रयत्न करीत आयिल्ले आसा. ताच्या खातीर वेगळे रिफॉर्म्स आसतले किंवा ताच्या खातीर फायनान्शियल प्रोविजन्स आसतली ही सदोदीत केल्या आनी आमी ह्या विशयाचेर सदोदीत कार्यतत्परतेत काम करता. हाज्याय फुडें अशाच पद्दतीन कार्यतत्परतेत राज्यांतल्या सगळ्या विशया खातीर सदोदीत काम करतले. तुमचे हांवें मुद्दामून म्हणजे हांव अशें म्हणना की फक्त म्हणपाक जाय म्हणून तुमचें मार्गदर्शन म्हणना बट तुमच्यांतले थोडे लेजिस्लेचर इन रायटिंगांनी म्हाका बरयता. रायटिंगांनी तेंच्या बरयल्ल्या पत्रांची दखल कारण भाऊक खबर आहा भाऊ कायम पत्र बरोवन धाडटा ओके आनी त्या पत्राची दखल हांव स्वता त्या पत्राची दखल घेता आनी कन्सर्न डिपार्टमेंटाक ते धाडटा आनी ते जावचें हें सदोदीत पळयता. त्या खातीर तुमच्या नजरेंतल्यान खंयचीय जरी गजाल आयली एडमिनिस्ट्रेशनांतली आसतली राज्यांतली लॉ एंड ऑर्डर कसलीय गजाल इवन दो तुमकां दिसता ती सजेशन्स तुमी जर वैयक्तीक म्हाका जरी इन रायटिंगान धाडली आसत जाल्यार ती इन द स्टेट इंट्रस्ट म्हाजें सरकार ती फुडें व्हरतलें हाजी हांव तुमकां ग्वाही दिता. आनी आज आयच्या दिसा परत एकदां हांव म्हणजे सगळे लेजिस्लेचर भाऊसाहेब बांदोडकरा पासून आतां पर्यंत सगळे डॉक्टर काशीनाथ जल्मी आसतलो मनोहरभाई पर्रीकर आसतलो फ्रांसीस डिसोजा आसतलो किंवा बाकीचे सगळे आसतले ह्या सगळ्या जाणांक परत एकदां याद करता आनी सदोदीत तेंच्यांनी आनी आमी सगळ्यांनी मेळोन दिल्लें योगदान हें म्हत्वाचें योगदान आसा. प्रत्येकान आपल्या टेन्युअरान गोंयची म्हणजे डेव्हलपमेंटांत भर घालीत आयिल्लें आसा. सिन्स फ्रॉम द 1961 टू टील डेट आमी पळयता की डे बाय डे ही डेव्हलपमेंट करीत येयल्ली आसा. हांव योगायोगान हांव म्हजें भाग्य समजता की 60th लिबरेशनान आनी भारत सरकाराच्या सिल्वर जुबली म्हणजे 75 वर्साच्या कार्यकाळात म्हाका गोंयची सेवा करपाची संद मेळ्ळी आनी गोंयचो विकास करपाची संद मेळ्ळ्या कारणान आनी योगायोगान हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या सहकार्यांत गोंयांत आमी खूब मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही गोंयांत आमी करपाक शकले. म्हणजे जशें आमी म्हणटा की 50 वर्सांत जो विकास जावं नाशिल्लो तेच्या पेक्षा चड विकास हो आमी ह्या 10 वर्साच्या कार्यकाळांत इन्फ्रास्ट्रक्चर आनी हातूंतल्यान करपाक मेळ्ळो ही हांव म्हजें भाग्य समजता. गोंय राज्याचो विकास अशाच पद्दतीन फुडें व्हरपा खातीर तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद हो सदोदीत आसचो इतकेंच सांगता आनी चड न उलयता हांव म्हजें भाशण आटोपतें घेता. जय हिंद जय गोवा. यंग लिडर्स कॉन्क्लेव म्हळ्यार राज्यांतल्या तरणाट्याचे प्रश्न समजून घेवपा खातीर मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी खासा कार्यावळीचें आयोजन केल्लें. तरणाट्यांनी विचारिल्ल्या प्रस्नाक तांणी जापो दिल्यो. हे आसात यंग लिडर्स कॉन्क्लेव ह्या कार्यावळींतले कांय अंश. एज अ स्टुडंट म्हण तेन्ना एज अ यूथ लिडर म्हण हे सगळें करता आसतना सुद्दां आपूण आपले फ्रेंड्स आपली कॉलेज हांच्या खातीर कितें तरी करपाक जाय हो विचार तेन्नाय आसतालो आनी तातूंत करूनच लिडरशीप क्वॉलिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो डेव्हलप जायत वयता. आमी म्हणटा की म्हजो ग्रूप म्हण क्लास म्हण किंवा कॉलेज म्हण हाच्या खातीर सातत्यात वेगवेगळ्यो एक्टिविटीज म्हणजे आपलें टेन्शन आसात बट त्या टेन्शनाच्या बरोबर जर आमी हे सगळे म्हणजे हांव म्हाज्या बाबतींतलें सांगता
हे सगळें करीत गेल्ल्या कारणान ओके ऑटोमॅटिकली म्हणजे लिडरशीप क्वॉलिटीज म्हज्या डेव्हलप करपाक शकलो आनी लॉंग रन तेजो म्हाका फायदो जालो. आत्तां म्हाका पत्रकार विचारतालो, म्हणजे हांव जस्ट भायल्यान हांगा येवच्या पयलींच दोतोर म्हणपालो पळय तो थंयच आसा, तूं सांगता की स्टुडंट लिडर्स म्हणालो पॉलिटिक्सान येवपाक जाय. आपूण म्हणालो थोड्यांक आमदाराची आनी मंत्र्यांची नांवां विचारली तांकां तीच खबर ना म्हणपालो. तें कशें जातलें काय म्हणा, तें तूं आतां म्हणलें म्हाका विचारनाका, तूं तांकांच विचार. जर लिडर जावपाक जाय आसत जाल्यार आपूण आनी आपल्या भोवती कितें चलना हें खबर आसप गरजेचें आसा. आनी त्या खातीर आमी सदांच म्हणटा की जनरल नॉलेज, जाका सामान्य ज्ञान म्हणटा पळय न्ही, हे हांव पॉलिटिकलूच म्हणना, हांव सामान्य ज्ञान म्हणटा. इट इज अ जनरल नॉलेज. हाजी इन्फॉर्मेशन दवरप ही गरजेची आसता. आयच्या तरणाट्यांनी म्हणजे सेल्फ सेंट्रीक न जाता ओके ओवरऑल डेव्हलपमेंटा खातीर ह्या सगळी इन्फॉर्मेशन्स आपल्या कडेन दवरप हाची गरज आसा. आनी तशें जर जालें जाल्यार आपूण ग्रो जाता जाता आपूण ऑटोमॅटिकली म्हणजे इतरांकूय बी ग्रो करपाक शकतलो, किंवा आमी जाका म्हणटा इन लॉंग रन आपूण नॅशन बिल्डिंगान वांटेकारी जावपाक शकतलो अशें म्हाका दिसता. म्हणून स्टुडंट्सांनी सेल्फ सेंट्रीक न जाता ओवरऑल डेव्हलपमेंटात भाग घेवचो हेच म्हजें म्हणणें आसा. वयल्यान आतां तर तुमकां खूब इजी जाला. एक तर गुगलाचेर चल नाल्यार ए शिरी म्हटल्यार काय सगळे शिरी सगळेंच सांगता. एके दृश्टी ए शिरीच म्हटल्यार पुरो. शिरी सगळ्यात बाय सुद्दां आमचें म्हणटा आतां, म्हजे बाय ते म्हणटा पापा राव म्हणटा ए शिरी म्हणटा ते म्हटल्यार काय सगळें सांगता. ओके शी इज इन 12th स्टँडर्ड म्हणल्यार तें इतकें इजी जालां. म्हळ्यार ती इन्फॉर्मेशन जी आसा पळय न्ही, जी जाय ती इन्फॉर्मेशन घेवच्या ऐवजी आमी नाका तीच इन्फॉर्मेशन तेज्या वयल्यान चड घेता. म्हणून म्हणजे आज जर आमी हांगा बसून US आनी सिंगापूर कितें चल्लां हें जर आमी समजून घेवपाक शकले, इट इज व्हेरी इजी फॉर. तेन्ना तें पॉसिबल नासतालें. तेन्ना खंय तरी म्हणजे पेपर येतालो किंवा कोणाक तरी इंटरनेटाचेर वचूंक जाय म्हणटाले, मागीर तें पळोवपाक जाय. आय एम टॉकिंग अबाउट इन द 2000 इयर्स म्हणजे 2000 सालांतले. कोण इतके म्हणजे तेन्ना इंटरनेटूय सोड म्हणजे कॉम्प्युटर आसप ही खूब व्हडली गजाल आशिल्ली. तर ती आतां त्या इन्फॉर्मेशना त्या खातीर शाप काय वरदान हें प्रत्येकान आपूण ठरोवपाचें. हो म्हाज्या खातीर वरदान जातलो काय हो म्हाज्या खातीर शाप जातलो हें हांव सांगच्या पेक्षा तें प्रत्येकान ठरोवपाचें. म्हणजे शिरीक कशें यूज करपाचें पळय न्ही हें तुमी ठरोवपाचें. तें जर वेवस्थीत ठरयलें जाल्यार तो आपल्या खातीर वरदान जावपाक शकता. पॉलिटीक एक गजाल आसा, लिडर जन्माक येयना म्हाजें तो स्पश्ट म्हणणें आसा की लिडर म्हणून जर जन्माक आयिल्ले न्ही रे जाल्यार जो लिडर आसा तेंचेच नॅक्स्ट जनरेशन लिडर जातले आसले. आमच्या सारकेले लिडर जावपाक केन्नाच पावचे नाशिल्ले. म्हणून हांवें म्हटलां लिडर नॉट ओन्ली इन द पॉलिटिक्स बट इन एवरी फील्ड लिडर इज रिक्वायर्ड. लिडर डेव्हलप जावपाक शकता. लिडरशीप स्कील आपूण शिकून आपूण डेव्हलप जावपाक शकता. म्हणून तर म्हाजें म्हणणें आहा लिडर जन्माक येयना, लिडर हो स्वताहून ताज्या उपरांत डेव्हलप जाता ही गजाल आसा. हांवें कितलेशेच पळयल्लें आसा की आतांय थोडे जे लिडर म्हणून देशभर भोंवता ते केन्ना लिडर जावपाक पावले ना. ओके आनी जे स्वताहून शिकले तयार जाले ते लिडर ह्या देशाचे लिडर्स जाले आमी पळयलां. म्हणजे दीस इज अ लायव्ह एग्जाम्पल. म्हाका लिडर म्हण हांव एक पुस्तक घेवन भोंवता म्हटलो म्हणून लिडर जावचो ना, कोणूच जावचो ना. इट इज द लिडरशीप क्वॉलिटीज म्हणजे वन शूड डेव्हलप विदीन युअर सेल्फ. म्हणजे ताज्या खातीर कश्ट घेवचे पडटले, ताज्या खातीर शिकचें पडटलें, ताज्या खातीर वेगवेगळ्यो गजाली करच्यो पडटल्यो, ताज्या खातीर दुसरे सांगता ते आयकचेंय पडटलें, रिडींग करचें पडटलें. हे जेन्ना सगळें करतलो तेन्नाच लिडर डेव्हलप जातलो. अदरवायज इट इज नॉट. हाजेरूय सांगता हांव म्हणजे हें सगळें सांगता आसतना हांव सगळ्यांक बरोबर घेवन वता हें सातत्यान म्हणटा. म्हाजो पर्सनल इंट्रस्ट कांयच ना. आय मीन पॉलिटिक्स फॉर नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट, देन माय पार्टी एंड देन मी. हो जेन्ना हांव इंट्रस्ट दवरता तेन्ना म्हाका ट्रान्सफरन्सी दवरपाकूय कांयच फरक पडना. आनी तेन्ना म्हाका सगळ्यांक जर कितें खरें तें खरें, बरें तें बरें जाका आमी म्हणटा पळय न्ही त्या पद्दतीन तें क्लियर कट सांगपा खातीर म्हाका कांयच दिसना. हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमचे मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आनी हांव सुभाष जाण. आतां परत मेळुया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.